चाकण शिक्रापूर रस्त्यावर एका कंटेनर चालकाने बेफाम वाहन चालवत जवळपास 10 ते 12 वाहनांना धडक दिली। 16 जानेवारी 2025 रोजी घडलेल्या या अपघातात जखमी झालेल्या एका लहान मुलीचा 23 जानेवारी 2025 रोजी मृत्यू झाला होता। त्यानंतर आता त्या मुलीच्या आईचा देखील उपचार सुरू असताना मंगळवारी 4 मार्च रोजी मृत्यू झाला। 46 दिवस सुरू असलेली तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली। पौर्णिमा अंबादास गाढवे, वय वर्ष 29, राहणार रासे, तालुका खेड, जिल्हा पुणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। जखमी महिलेवर पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सोमाटणे फाटा या ठिकाणी खासगी रुग्णालयात दाखल केले। उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पौर्णिमा यांची प्राणज्योत मालवली। त्यामुळे चाकण येथील कंटेनर अपघातातील मृतांची संख्या आता 2 झाली आहे। अपघातानंतर 8 दिवसांनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी पौर्णिमा यांची 9 वर्षीय मुलगी धनश्री अंबादास गाढवे हिचा पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। अपघातात जखमी पौर्णिमा यांची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती। एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। आरोपी कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत अनेक वाहनांना धडक दिली। तसेच पोलिसांच्या गाडीलाही धडक देत पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। याशिवाय शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण केली होती। पुण्यात ससून रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते। रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी त्याला अटक केली।